बातमीकडे वळतोय। शरद पवार पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयामध्ये सध्या दाखल झाले। मोदी बागेत शरद पवार कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेणार आहे। तर दुपारी 3 वाजता शरद पवार सारथी संस्थेला भेटही देणार आहेत। तर सध्या शरद पवार हे पुण्याच्या मोदी बागेतील त्यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। शरद पवार यांच्या या भेटीगाठींच्या संदर्भातली बातमी आपण पाहतोय। मोदी बागेत शरद पवार आपल्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांच्या आणि काही पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या गाठी भेटी घेणार आहे। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। अधिकचे अपडेट आपल्याला अमोल देत आहेत। अमोल, शरद पवार पुण्यातील मोदी बागेत त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। काही पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या गाठीभेटीसाठी आता दाखल होत आहेत। नक्कीच काही वेळापूर्वी शरद पवार हे त्यांच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत आणि आज दिवसभर शरद पवार हे पुण्यात आहेत। दुपारी 3 वाजता ते पुण्यातील सारथी संस्थेला सुद्धा भेट देणार आहेत। सध्या सारथी संस्थेच्या नूतन इमारतीचं काम आहे ते सध्या सुरू आहे आणि याची सुद्धा पाहणी ते करणार आहेत। त्याचबरोबर सारथीच्या कामकाजाचा सुद्धा आढावा शरद पवार घेणार आहेत। त्याआधी आज दिवसभर कार्यालयामध्ये शरद पवार हे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतील। आता या भेटीगाठीमध्ये नवीन कोण शरद पवारांना भेटण्यासाठी येत आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की पिंपरी चिंचवड मधील काही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आहेत ते अजित पवार यांच्या सोबत जाणार आहेत, अशा प्रकारच्या चर्चा आहेत आणि त्यामुळे आजच्या या शरद पवार यांच्या पुणे दौऱ्यावर महत्त्वाचं आहे आणि कार्यालयात त्यांच्या कार्यकर्ते आहेत ते सध्या त्यांना भेटण्यासाठी येत आहेत। पण दुपारी 3 वाजता सारथी संस्थेला सुद्धा शरद पवार भेट देतील आणि सारथी संस्थेतील अधिकाऱ्यांशी सुद्धा ते संवाद साधून संपूर्ण सारथी संस्थेच्या कामकाजाचा सुद्धा आढावा घेणार आहेत। अगदी अमोल, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले दिलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।